यांचे बाबा राजाराम बाबा विशाल गणेश भिकाजी गंगाराम कामाकर यांचा शिष्य पुण्याला शाहीर विकास कोरे तुमच्या चक्राचे थोर मस्ती गावात नवनाई देखील नाथ मंडळ केंद्र खंडरवाडा शाखा जय बजरंगबली नाथ मंडळ पन्हाळजे कोटवाडी यांच्या सोबत माझा ध्वनीपटू संदेश होते सिद्धार्थ बालवडे अजित चव्हाण बेतुला सतीदादा साळवी आणि ऑक्टोबर लावणे आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे माझे मित्र घनशी सावंत संदेशला उत्तम दादा घनशी माना सामुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी मंडळी अनेक मंडळी आलेली आहेत त्यांची फक्त नावं घेतो. लांबोरे खडायकर मा नाथ करते दादा होणार पुरेवाला वेळ बोलू सकाळचा डोस पाण्यात खुश त्या डोसचा बोलू असू आणि आत्ताचा डोस पाण्याचा झाला इलाज नाही डॉक्टर इकडे काय वशी पद्धतशीर घे फक्त त्या वैद्याकडे व्यवस्थित यायचा माझ्याच्या कारण आलो डोळे लाल घेऊन आलो तुमचा म्हणून वशीत पाणी तुमचा झाड द्या लांबोरे खडा तर हे तुमचे म्हणा एवढा शांत माणूस साधा माणूस बिन कामाची कळ काढता तो माझी पहिला जीवाला व्हायचा केला. या ठिकाणी पोलादपूर वरून आमचे गणपत घेऊन थोडे आले नुसतं फोनावर फोन प्रेम तुमचं गणित 2 दिवस येऊन थांबलेला आहे आजच्या बारीसाठी काय प्रेम काम नंदा सोडून मला समुद्रात एक वर्ण ऐका रे तू लोक मागवतोय महेंद्र संगरे महेंद्र आंगरे मावणे आमचे भाऊ गोविंदी गावचे महेश नलावडे माझे पाठीनाके मांडवे गावचे खेळात सद्गुरु पूजा मूलम सद्गुरु पदम मंत्र मूलम सद्गुरु वाक्य मोक्ष मूलम सद्गुरु कृपा स्तवन गातोय ह्यांना सचिन बुवा सचिन कदम बुवा तुम्हाला आज पुण्याच्या साजातून माझ्या समाज बांधवांच्या समोर सांगतो तुम्ही किती पण धनगर करा बडे शब्द देतो जेव्हा कधी तुम्ही कुठे अडकाल तेव्हा पहिल्यांदा तुमच्या मनाला धनगर बांधव असेल आणि तुम्हाला काय बोलायचं बोला. मी सकाळी म्हटलं रानात राहिला दगडीला पूज दिला त्या झाडाला देव मांडला चंद्र सूर्याला देव मांडला तो माझा धनगर बांधव तो आता आमचा आदी बांधव जो असेल आमचा मानवडील असेल तो गेलेला आहे त्याच्या कृपाशीर्वाद घ्यायचे असतील कारण नवरत्न झालं शिलांगण झालं दसरा झाला की आमचं जेव्हा आम्ही जाप लावतो तेव्हा आम्ही म्हणतो की 5 गजाचं नाव चांगला चांग सूर्याचं नाव चांगला भाताड्याचं नाव चांगला हरारा चांगला आणि त्या निसर्गाचा आम्ही उदोतो करणारा धनगर बांधव आणि तुमच्या मुखात तिरस्कार पद्धतीवर धनगर येत असेल तकलीफ होती जरूर होती म्हणून काय बाबा म्हणतो स्तवन करतो आज त्यांना यळकोट जय मला राखा
दाखवला आणि हे मला मल्हारी मार्कंडा आमच्या सचिन कदमबाबांना अशी सुबुद्धी दे आणि असंच त्याच्या मुखातून धनगर दैवतांचा उदय होऊ दे आणि त्यांना त्यांची त्यांचं एखादे त्यांचं पाचाचं पाचवी पंचवीस होऊ दे आणि माता सत्यवान निकामची यंदा माता 2004 माझ्या भावाला एवढी घडी पिढीने भारी कपडा तुझ्याला आहे तुम्हाला भेटलाय अरे तुझ्याच्या पवित्र साधातून एवढा आशीर्वाद देणारा कोण भेटलाय अरे दात पुन्हा चावता तवारी करतोय माझ्या बाळू पक्षासोबत काळी पाचच द्या अहो काळी पाच का घेतली तरी अहो ती सुरावट आहे माझी सुरावट आहे आत्मा पुराला जाईल काळी पाच आत्मा पुराला जाईल वरती बरोबर काही आत्मा पुराला जाईल बाळू मामाला पाहिलं फुले भक्तीची वाहिलं तुझ्या चरणाशी राहिलं अशी ओवी धनगरी गाईल अशी ओवी धनगरी गाईल बाळू मामा भंडारावी गाविल धाळिया बाळू मामा भंडारावी गाविल आत्मपुराला जाईन बाळू मामाला पाहिलं आत्मपुराला जाईन बाळू मामाला पाहिलं तुझे भक्तीची वाहिलं तुझ्या चरणाची गाईल अशी ओवी धनगरी गाईल अशी ओवी धनगरी गाईल बाळू मामा भंडारावी गाईल धावळीया बाळू मामा भंडारावी गाईल बाळू मामा भंडारावी गाईल धावळीया बाळू मामा भंडारावी गाईल बाळू मामा भंडारावी गाईल धावळीया बाळू मामा भंडारावी आत्मपुरा जाऊन होऊन आली निघून जाईल आयुष्यात कष्टाचा लोकशिरा निघून जाईल आयुष्यात नाम तोरण सेवा मनात नाम तोरण सेवा मनात नाम स्मरणात नाम स्मरणात बाळू मामा भंडारावी गाईल बाळू मामा भंडारावी बाळू मामा भंडारावी गाईल बाळू मामा भंडारावी गाईल तुझी वारी माझ्याची ही वाट जणू मिळत धामचारी मोक्षाची ही वाट जणू चरणी माझा
बाळू मामा भंडारा मिलाविल हारिया, बाळू मामा भंडारा मिलाविल. बोल श्री गणपती गजानन. साहेब सगळे कथा बोला. तुम्ही मनात असला भ्रम म्हणाले की मला विलन करून बोलता, विलन नाही. तुम्ही स्वतः काही गोष्टी करू शकता. तुम्ही जर विलन असता तर आकाशवाणीला मी सांगितलं असतं ना, आज तुम्ही समाजात एवढं बोलता, आज तुम्ही अंकोट निगमच्या सॉरी अंकोट छोड्याच्या समोर पण बोललात, आमच्या सुभाष बावधनच्या समोर बोललात, आमच्या संतोष कलापतीच्या समोर पण काही गोष्टी गायल्या. पण आता इथे काय होत आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने गायला लागला, त्याच्यामुळे तो गैरसमज लोकांमध्ये झाला. मला एक गोष्ट माहिती नव्हती, ते मी बारीक तुम्हाला शपथ देऊन सांगितली आणि याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. फक्त मला एवढं सांगा, तुम्ही म्हणालात की आमच्या धनगर समाजाची तुमची नाळ आहे, तुम्ही या बाजूला भंडारा त्या बाजूला चांग भरण्या करता, तुम्ही तसं नका करू. आज तुम्ही फक्त गेल्या वर्षीचं जे गाणं आहे की सांगतोय खरं साधं नगर डोक्यावर बांधून पगडीला, एवढ्या गाण्याचं फक्त अर्थाने उलगडण तुम्ही दुसऱ्या वारीत करा, एवढीच तुमची अपेक्षा आहे. आणि म्हणून बुवा देवकर बुवांचा होता शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा, सोहम गणादी पूजला तो मुळारंभी, त्या प्रारंभी गण आनंदी. तो मुळारंभाचा गण तुमचा आहे, तुमचा हा काही नवीन गण नाही. तुम्ही सचिन धुमक आमच्या घरातले आहेत, त्याच्यासोबत पालीला हा गण गायला तुम्ही म्हणता ना, संध्याकाळी नवीन डोस जुनेच गोळी तुम्ही दिली, सकाळी स्तवन तुमचा जुनच होतं. बुवा मी परवाच म्हटला तुम्हाला साहित्य सांगायला, तुमची खरी कस खरा जो कस आहे तो 28 तारखेला आहे. लागोपाठ 12 झाल्यानंतर तुमच्याकडे सगळं संपतं, कारण तुम्ही दुसऱ्याकडनं भीक मागून आणता. मी बोललेला कारण दुसऱ्याकडून आणल्यानंतर त्याला एक मर्यादा आहे, त्याला मर्यादा आहे. आणि म्हणून त्या लेवलचाच बोला ना तुम्ही तत्वानं गेल्यानंतर मी तत्वानच मागू नका. पण तुम्ही अशी विचारशी करा, तुम्हाला कमी पडलं तर मला विचारा, अरे कमीच पडणार नाही तुला. आता माझ्या काळी 5 फुलावाणी होईल मला, सांगा तर नाही काळी 5च आहे. त्याच्यात ते म्हणते बरं तुमच्यापेक्षा त्याला सूर जास्त कळतात. उभे हयात माणसाची सुरुवात केली, हे वाजवण्यात तुम्ही सांगतात बरोबरच केलंय, ह्यातून सांगता त्याच्यात. अरे बुवा एखाद्याला पाण्यात कमी बघायचं तर कमी करा, आपल्याला आता अक्कल झालेली आहे. म्हणून सांगतोय गड काय म्हणतात 14 सप्टेंबर समोर आपली झोपडी काय, एखाद्याचा बंगला असेल, घर असेल, साधं चौपाटी कमलारू असेल, कोणाचा कॅमेरा असेल, कॅमेऱ्याचा घर नाही, पण त्या घराचं तसं मसाला झाला, जुन्या वर्षाची काय चादर असेल, नवीन डेकोरेशन असेल, काय काय असेल, बापसाने गणपतीला आणला, पूजला, जे काही येणारा मोदक काय काय असेल प्रसाद त्याच्या समोर ठेवले, बाप्पाला नमस्कार केला. वर्षाचे 365 दिवस, त्याच्यातले 5 दिवस म्हणजे स्वर्गात राहण्याचा आवाज, स्वर्गात राहण्याचा भास.
आणि त्या परमेश्वराचे आस लागलेले आहे. गण सादर करतोय दुर्गाची. फुलावानी होईल मना उतरून ओझ, आनंदोनी जाईल क्षण पाहता तुला रोज. फुलावानी होईल मना उतरून ओझ, आनंदून जाईल क्षण पाहता तुला रोज. सोन पावला नाही घरी गणराज राजाधिराज. सोन पावला नाही घरी गणराज राजाधिराज. फुलावानी होईल मन उतरून ओझ, आनंदून जाईल क्षण पाहता तुला रोज. सोन पावला नाही घरी गणराज राजाधिराज. 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 सूत्र बोलवणी करुणिया कोणी सजला रपुडती सणारा कोणी. सजला रपुडती सणारा कोणी. घरचा वडील माझ्या एकूण बाळे येतील बहिणी आणि वाटिहारी. घराचं या गोकुळ गोकुळ सजलं घर माझं. फुगडीचं होतील गाणी वाजलं घरमान. सोन पावला नाही घरी गणराज राजाधिराज. सोन पावला नाही घरी गणराज राजाधिराज. ब्रह्मांडाचं सार बापाच्या सणात भागी दोरी मोठी एका या क्षणात. भागी दोरी मोठी एका या क्षणात. भागी दोरी मोठी एका या क्षणात. कसं शब्द जोडू असं करू गाण आनंदाची डोली आरते मनात. स्वर्गीला सोहळा नाही ससाज. रुगे रुगे खावा एक हरिवाज. सोन पावला नाही घरी गणराज राजाधिराज. सोन पावला नाही घरी गणराज राजाधिराज. Thank you.
जाई क्षण पाहता तुला रोज सोना पावला नाही हरी गैराज राजाधिराज सोना पावला नाही सोन पावला नाही हरी गणराज राजाधिराज या ठिकाणी पैसा दिला पैसा दिला थांबा अनिल सपकाळ गाव धक धक होत या काळी रे अरे गवळ्याच्या मोरा कही तुझं चोरा हे ना इथलीच म्हणतात परात श्रीकृष्ण म्हणतात परात घेतली सचिन कदम बुवा एक साथ नमस्ते यांनी मला सगळं समजते आहे एवढा डोस तुमचा पाण्यात गेला पाणी वाढवलं पाहिजे पाणी वाढवलं तरी पाहिजे तर पाणी कमी तरी केलं पाहिजे डोस लागू पडण्याचा नाही कृष्ण म्हणतात परात घेतली आता काय बोलल्या आता ह्यांच्यावर काय बोलायचं त्यांना परत राग आहे ह्यांची फक्त ही रचना आहे ना ह्यांचंच फक्त नाही ह्यांच्यात घुसून द्यायचं बरोबर काय झोपलं नाही ना ते परत झोपलेलं नाही ना हा झोपायचं नाही अजिबात तो भाग दिला पाहिजे ही जी राधा ह्याच्या गवळ्याच्या पुढे गोदन होता मान्य 9 लाख गाई नंदाच्या आणि 9 लाख गाई घरात असताना तो ब्रह्मांड नायक तो मुरलीवाला तो घोंगडीवाला तो नंद मुरारी त्यानं माझ्या घरात यावं माझं काही दूध खावं आणि माझं घर पावन करावं अशी इच्छा या पोरींची होती या शबड्यांची होती आणि अशी म्हणून बोल तुमचं घर पालन करण्यासाठी तुमचा जन्म उतरण्यासाठी तुमचा म्हणजे तुमच्या राधेचा तुमच्या गवळींचा ह्या गोष्टी सांगतो म्हणतात राधे म्हणतात पत्र घ्यायचे याच्यात पण सकाळी होऊन गेली तो कृष्ण यशोदला बोलला की मला बाबा गुरांना द्यायचं तुम्ही कोण सांगणार सांगेल तुम्ही कोण सांगणार म्हणून तत्वाची भाषा आहे ना तत्वाने वापरा आता मी पुन्हा एकदा सांगितलं कुठं पण नाही ह्या बाबा तुमची चाल घ्या आणि गणपती घ्या गुरांच्या आई दुधाचं कसं आहे ते होत आहे काळी गुरांच्या गाई दुधाचं दही हातात मिळून जोरात साऱ्या गवळणी म्हणती सुरात साऱ्या गवळणी म्हणती सुरात एवढा महिमा गोधन घरात गवळणी म्हणती सुरात गवळणी म्हणती सुरात एवढा महिमा घरात गवळणी म्हणती सुरात गोधन घरात गवळणी म्हणती सुरात गोधन घरात आमची गौरव या बारीची महत्व लक्ष असं शेवदान डाळ लॉलीपॉप अरे हाय मला टाकी पितोनी मोप काढून पांढरी आणले कंट्री आणि पावसाळ्याच्या पोटल्या रानमाळावर एवढ्या कुठल्या एवढ्या रानमाळावर एवढ्या कुठल्या रंगीबी अर्ज वाटल्या हा मुलांनो दिवसाची घ्यायची ना आळू कमी करा बेकार असता ऐकलं ही ह्याच्यावर माझी चाल आहे ते कुठली आजचं मला 10 लाख पगार बोल करून टाकूया तुला ना दिसला बापाचा बाप अरे मनाचा मनाशी लावून जाप तुम्ही काय बसले कोणती पैसे नाही टाकलं पुढेवाले
हा फेमस आहे पुणेवाला म्हणून मारे बोलतात. अरे तुला ना दिसला बापाचा बाप मनाचा मनाशी लावून जाप किती बी लावला जीव तरी बी काळा स्वभाव दिसलाय ग ये बाय बाय काळा स्वभाव दिसलाय गप्पी डाव हा फसलाय ग गप्पी डाव हा फसलाय तुमचा बाजार बसलाय ग गप्पी डाव हा दिसलाय ग तुमचा बाजार बसलाय ग तुमचा बाजार बसलाय ग गप्पी डाव हा फसलाय ग तुमचा बाजार बसलाय ग तुला दिसला बापाचा बाप तुला दिसला बापाचा बाप कोणाचा मनाशी लावून जाप किती मिळवला जीव तरी तुमचा बाजार बसलाय गप्पी डाव हा दिसलाय तुमचा बाजार बसलाय तुमचा बाजार बसलाय गप्पी डाव हा बसलाय तुमचा बाजार बसलाय तुला दिसला बापाचा बाप मनाचा मनाशी लावून जाप तुला दिसला बापाचा बाप मनाचा मनाशी लावून जाप तुमचा बाजार बसलाय मांडेकरांना आमचं महेश नला आता बुवांचा जो प्रश्न बुवाने विचारला तर अनेक आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. बुवा आता आज परत अजून एक बाजू सोडवली त्यांनी की 6 अक्षरी आमच्या ग्रंथाचं नाव आहे. अजून गोष्ट थोडी जवळ जाण्याची शक्यता आहे. आम्ही अजून प्रयत्न करू. बुवा माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. मंडळींसाठी सांगतो की नागरिक बळीराजा नागरिक बळीराजा त्यांना जोपर्यंत शेतात तो आहे आपल्या आईबावरात आहे शेतात आहे जोपर्यंत त्या आईबावरात असताना त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत त्याच्यावर कोणतेही अरिष्ट येणार नाही कोणतेही संकट येणार नाही असं वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. शाही तुम्ही एकदा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी सांगितलं तिकडून आलो तुम्ही पुढे जा. शक्तिपुरात ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. परवा त्यांना गड सुवर्ण गड त्यांना काही गोष्टी कळल्या नाहीत. साऊंडमुळे नाही कळत सगळे शब्द ऐकायला नाही जात. ते बोलले बुवा फोटो पाहिजे फोटो काढून करून दिले आणि तो जे आमचे नारायण गुरव आहे त्यांच्या जुन्या ज्या कविता आहेत त्या नव्याने बांधल्या त्या माझ्या घरातल्याच आहे. ते बांधलेली मी आहे पण मूळ कवी आमचे नारायण गुरव आहे. तर तात्पर्य बुवा हा तुमचा प्रश्नाचं भाग झालेला आहे. आता मी एकच सांगतो आता ज्याप्रमाणे अशोक महादेव बावले या ठिकाणी उपस्थित आहेत या कलगीतुऱ्यात आता शेवटचे काही मोजके ग्रंथ वाचक ग्रंथ उपासक आहेत त्याच्यातले अशोक महादेव बावले यांचा आयुष्यभर यांनी एकच काम केलं फक्त ग्रंथ वाचन केलं. आणि शक्तिपुऱ्यामध्ये जेव्हा आपले गुरुवर येतात आपले वस्त्र येतात त्यावेळेला शक्तिपुरा खऱ्या अर्थानं मोठा होत असतात. आता का दादागिरी तुम्ही दादागिरी केली मी दादागिरी केली माझे काही 5-25 लोक आहेत तुमची 5-25 लोक आहेत सरते शेवटी हे जाणार कुठं जाणार
त्याला येत नाही तो. आणि म्हणून तुम्ही तात्विक म्हणा, वैयक्तिक मला शिव्या घाला, काय घाला, मी तुम्हाला हजारदा सांगितलं, 4 वर्ष आपल्या माऱ्या होत आहे की माझ्यामुळे मी आज बारीक करतो आणि तुम्ही एखाद्या धनगरावर गाणं बोललं, कधी कधी ते काय तुम्ही प्रत्येक वेळेला धनगराला काही अपमान करत नाही, पण त्याच्यात उल्लेख येतो. आणि काही लोकांचं म्हणजे काय, तुम्ही शाहीर आहे, तुम्ही शाहीर आहे, आपण समजून घेऊ शकतो, पण लोकांना तेवढी भावना नसते, त्यांना कुठे ते असलेल्या लोकांची जाणीव होती. मग आपण त्याचा आदर करून आपण पुढे जाऊया, अशी माझी भावना आहे, अशी माझी भावना आहे. बाकी काय, आता तुम्हाला ते 12 वाजता फोन आले, मला सांगितलं ना, शपथ करून सांगितलं, मला माहितीच नव्हतं आणि नंतर तुम्ही माझ्यावर खबर फोन, मग त्या मार्गाला आपण नकोच चालू ना. शक्यतो काय बाकीची शाहीर आता बिना धनगरी बोलून, आता राजेश आमचे मैदान नाही त्या धनगराचा उल्लेख करून बाऱ्या त्यांच्याने माझ्या हाऊस पण होत आहे. आज तुमच्याने माझ्या बारीला आज ओव्हरफ्लो करते, होईल की नाही. आपण चालू निघालो, चुकीचं बोलतोय, चुकीचं बोललं तर तुमचाच कान तुम्ही धरा, ऐकलं ते माझे ते त्यांना आनंद धरून आनंद निघमा आनंद लगीन करतो, लगीन हे आनंद स्वतःसारखा पब्लिक बघा इकडे सांगतोय ना. सत्यवान निगम आमच्या सचिन पोळांचं दोस्त आहे आणि माझं पण दोस्त आहे. वय झाले 36, पोरगी भेटत नाही आहे, MIDC कामाला आहे, पगार आहे 40,000, मराठा समाजाचा आहे. पण आता कोण चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या माझ्या पुण्याला साधारण भावा त्याचे एखाद्या जनाचं 4 हात आणि पुढच्या वर्षी लगीन झालं तर मी बंगलादेश म्हणाला ये आणि हळदीला पोहायला बोला, हळदी पोहा का जाऊ एकदम ऐकलं. वर्गाचं नाव काय ठेवायचं मी सांगितलं. चला पंकज नको लवंगी मिरची हे उकिरड्यावरची माझ्या जीवावर धरणार किती पण तिकट असली पण मी तिला जर पाणी टाकेल तेव्हा जगायचा. शाण्याला शब्दाचा मार, हे सांगतात मला शाण्याला शब्दाचा मार. ह्या लवंगी मिरची उकिरड्यावरची माझ्या जीवावर धरणार हाय, अरे घालून तुला मी व्हायला माझ्या चटणी करणार हाय, घालून तुला मी व्हायला माझ्या चटणी करणार हाय, घालून तुला मी व्हायला माझ्या चटणी करणार हाय, घालून तुला मी व्हायला माझ्या चटणी करणार हाय. लवंगी मिरची उकिरड्यावरची जीवावर धरणार हाय, माझ्या जीवावर धरणार हाय, तुला मी व्हायला माझ्या चटणी करणार हाय, तुला मी व्हायला माझ्या चटणी करणार हाय. या पोरांना रात्रीचा दिवस एक करून सगळं टेन्शन या मंडळाचे अध्यक्ष, तुमचे सचिव, जे पदाधिकारी असतील, परंतु खूप चांगलं काम करतात. लहानशे धंदेवाडीतून तुम्ही इथे मुंबईला आला पोट भरायला, आपल्या पोट भरता भरता समाजाची जाणीव ठेवली, सामाजिक भावना ठेवली आणि आज तुम्ही एकत्र आलात आणि याचं नियोजन केलं आणि यशस्वी नियोजन हो नियोजन. म्हणून 2 शब्द, ध्येय वेडी गुणी पोरा, ध्येय वेडी गुणी पोरही वाट त्यांचा अभिमान, ध्येय वेडी गुणी पोरही वाट त्यांचा अभिमान, युवा प्रतिष्ठान बलगेवाडी ती संधी गाव महान, 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 ध्येय वेडी गुणी पोरही वाट त्यांचा अभिमान, ध्येय वेडी गुणी पोरही वाट त्यांचा अभिमान, युवा प्रतिष्ठान बलगेवाडी ती संधी गाव महान, युवा प्रतिष्ठान बलगेवाडी ती संधी गाव महान. मिळून सारे होऊन एकच धावती बळ, कष्टा डोंगरा माणिक सर्व भारत साधी सरळ, एक साधी सरळ, एक साधी सरळ. माणसात मानत त्यांच्या थोरा सोबत, माणसात मानत त्यांच्या थोरा सोबत, युवा प्रतिष्ठान बलगेवाडी ती संधी गाव महान,
या ठिकाणी वेळ सपिल्ल्या बारीची ज्याप्रमाणे शाळेचा वेळ आहे गणिता भाग दिला चालू करण्यात आले आहे गणितचा भाग दिलेला आहे प्रश्नाचा आज काय किंवा उत्तर मिळालेलं नाही प्रयत्न करतो आम्ही नक्की तुमच्या मागून येऊ तर ज्याप्रमाणे इथं सात्विक बारी ठेवली आहे त्याप्रमाणे तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल आता ह्यांनी पद्धतशीर बारी केली आपण पद्धतशीर बारी केली अरे आम्हाला काय विषारी गोंधळ चावलंय पण तुम्ही काय काय सुका मात्र सोडणार नाही जीएसटी सकाळी भेटणार म्हणजे भेटणार तुम्हाला दुसऱ्या बारच्या शुभेच्छा देतो आणि बारी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माता